मोसंबी आणि सीड्स त्या गोष्टीसाठी प्रमुख आहे। तसेच संताची भूमी संत रामदास स्वामी जन्मगाव जाम समर्थ राजूरचा गणपती मच्छदोरी देवी आंबडची या भूमीवर सर्व जन्मस्थान श्रद्धेतळेवर जिल्हा आणखीन एक गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, म्हणजे जालना जिल्हा भाजपचा बाले किल्ला हा ओळखला जाणारा किल्ला आहे। मित्र, सांगायला एक गोष्ट आनंद होती, 8 वेळेस भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे खासदार आपल्या जालना जिल्ह्यातून निवडून गेलेले आहे आणि 9व्या वेळेस भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे या लोकसभेत आपल्याला पाठविण्याचे आजचे कार्यक्रम हेचे। जालना जिल्ह्याचा अटल बिहारी वाजपेयी, प्रमोदजी महाजन, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शाह यांच्या सहवेळास लाभलेला वेळोवेळी त्यामुळे जिल्ह्याचा संपूर्ण भाजपमय जिल्हा झालेला आहे। आपणास सांगण्यास आनंद वाटत होतो की भारतीय जनता पार्टी सर्वात प्रथम भारतात नव्हे जालना जिल्ह्यात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी 1958 ला पुतळा साली झाला जालना शहरात उभारण्यात आला, त्याचं उद्घाटन सन्माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते झालं। त्यावेळी जनसंघाचे 12 नगरसेवक होते। या नगरीचे अध्यक्ष व्यंकट शेट्टी गोरंट्याल त्यावेळेचे होते। मित्र, ही बाब अविनाशपद आहे। ही प्रदेश कार्यकारिणी अत्यंत महत्वाची आहे। याचं कारण ही कार्यकारिणी लोकसभा निवडणूक पुढील साधीला घेण्यात येत आहे। असे कारण ही कार्यकारिणी घेण्याचा मान जालना जिल्ह्याला मिळाल्याबद्दल मी या कार्यकारिणीचा अत्यंत आभारी आहे आणि भाजपच्या किल्ल्यात ही कार्यकारिणी पार पडत असल्यामुळे दानवे साहेबांचं 5व्यांदा लोकसभेत पाठविण्याचं काम देशाचे पंतप्रधान भाई नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपल्याला हा संकल्प करायचा आहे। मित्र, पुन्हा एकदा मी अबकी बार फिर मोदी सरकार याची घोषणा देतो आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व खासदार, आमदार, पदाधिकारी यांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि माझ्या वाणीला इराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या महाराष्ट्राचे सरचिटणीस आदरणीय सन्माननीय सुरजीतसिंगजी ठाकूर साहेब यांचे स्वागत करण्यासाठी मी स्वतः स्वागत करतो यांचं। माननीय अध्यक्ष किती बोलतो? मागची प्रदेश कार्यकारिणीची आपली बैठक 27 सप्टेंबरला मुंबईमध्ये झाली होती। त्या बैठकीचं इतिवृत्त हे आपल्याला दिलंय। हे इतिवृत्त जर आपल्याला मान्य असेल तर सर्वांनी दोन्ही हात वर करून मान्य करतो। इतिवृत्ताला मान्यता। महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय रावसाहेबजी दानवे पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय प्रास्ताविक करावं। भारतीय जनता पार्टीचा आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी मुद्दामून उपस्थित असलेल्या आपल्या राज्याच्या प्रभारी डॉक्टर सरोजजी पांडे मॅडम, आपले राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही सतीशजी, विधानसभेचे आपले अध्यक्ष आदरणीय हरिभाऊजी बागडे, आपल्या राज्याचे बांधकाम आणि महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आपल्या राज्याचे अर्थमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार, आपल्या ग्रामीण विकास मंत्री पंकजाताई मुंडे, शिक्षण मंत्री विनोदजी तावडे, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, आपले केंद्रीय मंत्री
आणि लोकसभेतील माझे सहकारी हंसराजी आहिर, आपले सहकार मंत्री सुभाषजी देशमुख, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर, आपले संघटन मंत्री विजयराव पुराणिक, आपले संघटन मंत्री सुजित सिंग ठाकूर, दुसरे संघटन मंत्री अतुलजी भातखळकर, रामदासजी आंबटकर, आमदार संजयजी कुटे, आमदार सूर्यजी हळवणकर, आमचे मुंबईचे अध्यक्ष आशिषजी शेलार, बबनरावजी लोणीकर, मंचवर उपस्थित असलेले आमचे अन्य सर्व सहकारी आणि या बैठकीला उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व प्रतिनिधी बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो की जालन्यासारख्या एका छोट्या शहरामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र कार्य समितीची बैठक आपण आम्हाला दिली, याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो. आपल्याला माहिती आहे की मागची भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्य समितीची बैठक 27 सप्टेंबरला मुंबईला झाली होती. या बैठकीनंतर आपण पहिल्यांदा या ठिकाणी भेटतोय आणि मधल्या काळामध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी या बैठकीच्या मधल्या काळामध्ये घडल्या. अनेक नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, अनेक महापालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये प्रामुख्यानं उल्लेख करता येईल की धुळे महापालिकेचा, की ज्या महापालिकेमध्ये बोटावर मोडण्या एवढे नगरसेवक आपले होते, परंतु 2/3 बहुमत भारतीय जनता पक्षानं त्या ठिकाणी मिळवलं आणि भारतीय जनता पक्षाचा महापौर आणि उपमहापौर झाला. खरं तर विशेष अभिनंदन केलं पाहिजे की त्या ठिकाणी गिरीजी महाजन, जयकुमारजी रावल आणि सुभाषजी भामरे आणि तेथील सर्व कार्यकर्ते यांचं मी सर्वांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर धुळे नंतर नगरची महापालिकेची निवडणूक झाली. या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पूर्वी 9 जागा होत्या, 9च्या 14 झाल्या, परंतु जागा जरी आपल्या अपेक्षेपेक्षा कमी आल्या असल्या तरी त्या ठिकाणी महापौर आणि उपमहापौर हा भारतीय जनता पक्षाचा झाला. या 2 निवडणुकीबरोबरच राज्यातल्या ज्या काही नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष 1 नंबरचा पक्ष ठरला. आणि आपल्याला माहिती आहे की या राज्यामध्ये 27 महापालिका आहेत. या निमित्तानं एक चक्र पूर्ण झालं. साऱ्या 27 महापालिकेच्या निवडणुका या राज्यातल्या पूर्ण झाल्या आणि त्यापैकी 18 महापालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आल्या. पूर्वीची जर आपण महापालिकेतली आपली सदस्य संख्या जर मागच्या काळातली धरली तर 317 केवळ महापालिकेमध्ये आपले नगरसेवक होते आणि त्यानंतर आत्ता जे नगरसेवक आपले झाले 1100 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे या राज्यामध्ये झाले. म्हणजे 317हून 1100ची नगरसेवकाची संख्या महापालिकेतली झाली आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्ष राज्यातला 1 नंबरचा पक्ष ठरला. मित्र, या 2 निवडणुकीनंतर या राज्यामध्ये अनेक काही ज्या घडामोडी घडल्या त्यामध्ये प्रामुख्यानं मराठा आरक्षण हा सुद्धा एक फार महत्त्वाचा विषय होता. आणि आपल्याला माहिती आहे की मराठ्यांना आरक्षण मिळावं अशा प्रकारचे 58 मोर्चे या राज्यामध्ये समाजानं काढले आणि अत्यंत शांततामय पद्धतीनं हे मोर्चे काढले गेले. आणि मराठा समाजाची मागणी होती की आम्हाला 16% आरक्षण द्यावं. ही मागणी आज नव्हती, गेले अनेक वर्षे ही समाजाची मागणी होती. परंतु काँग्रेसच्या काळामध्ये ही मागणी दडपवली गेली. या कार्यकर्त्यांवर केसेस टाकल्या गेल्या, त्यांना जेलमध्ये टाकलं गेलं, त्यांचा छळ केला गेला. परंतु मराठा समाजाला आरक्षण काँग्रेसने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आश्वासन देऊन सुद्धा आरक्षण दिलं नाही. परंतु लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या लोकसभेमध्ये सपाटून मार खाल्ला. केवळ काँग्रेसच्या 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 जागा आल्या. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की जर आपण मराठ्याला आरक्षण दिलं असतं तर कदाचित आपला फायदा झाला असता. आणि त्यामुळं लोकसभेमध्ये मार खाल्ल्यानंतर विधानसभेत तरी ही परिस्थिती आपली होऊ नये म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने 16% मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी
नारायण राणे समिती नियुक्त केली आणि या समितीच्या शिफारशीच्या आधारे मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं. खरं तर या समितीच्या आधारे आरक्षण दिल्यानंतर हे टिकत नाही, हे देतानाच काँग्रेसवाल्याला माहीत होतं. परंतु विधानसभेच्या निवडणुकीत तरी आपण यातून काढून घेऊ असा त्यांचा समज झाला. परंतु त्यांनी जो ऑर्डिनन्स काढला होता त्या ऑर्डिनन्सला कोर्टामध्ये चॅलेंज केलं गेलं आणि चॅलेंज केल्यानंतर त्याला स्थगिती मिळाली. स्थगिती मिळाल्यानंतर आपलं राज्य सरकार आलं भारतीय जनता पक्षाचं, त्यांनी ऑर्डिनन्स काढला होता. पण आपल्या सरकारनं कायदा केला, कायदाही चॅलेंज झाला आणि राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिल्या की मागास आयोग नेमल्याशिवाय आणि आयोगाला तो समाज मागास आहे शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या हे जोपर्यंत आयोग ठरवत नाही तोपर्यंत तुम्हाला आरक्षण देता येणार नाही. आणि त्या डायरेक्शनप्रमाणे भारतीय जनता पक्षानं मागास वर्ग आयोगाची स्थापना केली. आयोगाने राज्यभर फिरून आपला अहवाल तयार केला, राज्य सरकारला दिला आणि त्यानंतर विधिमंडळामध्ये ठराव पास करून राज्य सरकारने मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं. खरं तर हे आरक्षण काँग्रेसला द्यायचं जर असतं तर त्यांनी मागासवर्गीय आयोग स्थापन करून मगच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले असते. पण माहीत असून सुद्धा हे आरक्षण टाळण्याचं काम त्या काळामध्ये काँग्रेसने केलं. मित्र, केवळ एवढंच नाही तर हे राज्य गेल्या 4 वर्षापासून दुसरा दुष्काळ आत्ता आपण बघतोय. मराठवाडा विदर्भ या संपूर्ण भागामध्ये दुष्काळ आहे. पण त्या दुष्काळाची स्थिती काय आहे? आज दुष्काळ सरकार आपलं का सहज जाहीर करू शकतं? आपल्याला माहिती आहे की गेले अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचे आपण कार्यकर्ते होतो. आपण जेलात गेलो, मोर्चे काढले, आंदोलनं केले, उपोषणं केले आणि आपण सांगत होतो काँग्रेसला की दुष्काळ जाहीर करण्याचं सूत्र बदला. पहिलं सूत्र काय होतं की 50%पेक्षा जास्त नुकसान झालं तरच आम्ही दुष्काळ जाहीर करू, पण 50%पेक्षा जर कमी नुकसान झालं तर आम्ही दुष्काळ जाहीर करणार नाही. काँग्रेसने ब्रिटिश काळातलं सूत्र बदललं नाही. पण मोदीजीचं सरकार आलं आणि मोदीजीच्या सरकारने 50%पेक्षा जास्त नुकसान नाही, या राज्यातल्या या देशातल्या शेतकऱ्याचं 33% नुकसान झालं तरी आम्ही शेतकऱ्याला मदत करू अशा प्रकारचं सूत्र बदललं. आणि त्यामुळंच या देशात ज्या ज्या तालुक्यात राज्यात दुष्काळ जाहीर करायचा तो केवळ 33%वर दुष्काळ जाहीर होतो. आणि म्हणूनच आपल्याला या राज्यातल्या शेतकऱ्याला किंवा देशातल्या शेतकऱ्याला दुष्काळामध्ये आपण मदत करू शकतो अशा प्रकारची परिस्थिती हे सूत्र बदलल्यामुळे झाली आहे. आणि त्यामुळे केंद्र मदत करू शकलं. आपल्या सरकारनं यावर्षी राज्यामध्ये दुष्काळ जाहीर केला. जे केंद्राच्या निकषात बसणार आहे त्याला केंद्र मदत करणार आहे, परंतु राज्यातल्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू नये म्हणून जे केंद्राच्या निकषात बसत नाही असे जिल्हे असे मंडलं सुद्धा आपल्या राज्य सरकारने दुष्काळ म्हणून जाहीर केले. आणि अशा मंडळातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार आपल्या निधीतून आपल्या राज्याच्या बजेटमधून पैसे देणार आहे. मित्र, केवळ दुष्काळाचं सूत्र बदललं असं नाही आहे, तर पीक विम्याची पद्धतसुद्धा आपल्या सरकारनं बदललेली आहे. पूर्वीची पीक विम्याची पद्धत काय होती? पीक पॅटर्न प्रमाणे काही पिकाला 5 रुपये शेकडा, काही पिकाला 7 रुपये शेकडा भरावं लागायचे. म्हणजे जर 1 लाख रुपये कर्ज काढलं तर 5 रुपये भरावं लागायचे. परंतु या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पीक विम्याची पद्धत बदलली आणि बदललेल्या पद्धतीप्रमाणे खरीपाची पेरणी असेल तर केवळ 2 रुपये 50 पैसे आणि रब्बीची पेरणी असेल तर केवळ 1 रुपया 50 पैसे. म्हणजे त्यावेळेच्या सरकारमध्ये भरावं लागायचे 5 रुपये आणि आत्ताच्या सरकारमध्ये भरावं लागतात 2.5 रुपये किंवा 1.5 रुपये भरावा लागतो. पण केवळ 1.5 रुपयात किंवा 2.5 रुपयामध्ये आपला विमा निघत नाही. फक्त शेतकऱ्याचा घ्यायचे 1.5 रुपया आणि केंद्र आणि राज्य मिळून टाकतं 3.5 रुपये. असं करून 5 रुपये विमा कंपनीला भरल्या जातात. म्हणजे या राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर जो विमा भरला जातो त्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार हा आपला हिस्सा टाकतं, तेव्हा तो विमा निघून शेतकऱ्याला त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. शेतकऱ्यासाठी अनेक योजना या राज्यामध्ये सरकारने राबवलेल्या आहे. आपण बघत आहात की 2014च्या अगोदर या राज्यामध्ये युरिया मिळत नव्हता, कुठल्या प्रकारचं खत मिळत नव्हतं, दुकानासमोर रांगा लागत होत्या, अनेक ठिकाणी पोलिसचा बंदोबस्त घ्यावा लागला. मी उत्तर महाराष्ट्रामध्ये गेलो एरंडोलला, त्या ठिकाणी विषय काढला युरियाचा. त्या ठिकाणी लोकांनी मला सांगितलं की युरियाचं नाव काढू नका. का तर युरियाची लाईन आमच्या शेतकऱ्यांनी लावली, त्या लाईनीमध्ये गोळीबार झाला आणि आमच्या शेतकऱ्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. म्हणजे गोळीबार करून मृत्यू होण्यापर्यंत त्या काळामध्ये शेतकऱ्याला सहन करावं लागलं. परंतु शेतकऱ्याला युरिया मिळत नव्हता. आपल्या सरकारनं धोरण आखलं
आणि निमकोट युरिया आणला आणि आता शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर मुबलक युरिया आपल्या राज्यातल्या शेतकऱ्याला भेटतोय. आणि आपण बघत असाल की केवळ एवढंच नाही तर केंद्र सरकारनं यावर्षी घोषणा केली की तुमच्या खर्चाच्या 1.5 पट शेतकऱ्याला हमी भाव देण्याचं सुद्धा केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. आणि त्यामुळं केंद्र सरकारने आत्तापर्यंत राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मिळून जे काही शेतकऱ्यासाठी केलं ते मागच्या कोणत्याही सरकारनं केलेलं नाही. आणि आपल्याला माहीत आहे की आता राज्यभर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मोर्चे काढत आहे आणि मोर्चामध्ये एकच विषय मांडतात ते की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा. आपल्याला माहीत आहे की स्वामीनाथन आयोग या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं वाचला की नाही मला माहीत नाही, तर अनेक वर्ष धुळकाट त्यांच्यावरच पडला होता. खरं तर स्वामीनाथन आयोगाची स्थापना केव्हा झाली? जेव्हा या देशाचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी होते त्या काळामध्ये स्वामीनाथन आयोगाची स्थापना झाली. स्वामीनाथन आयोगाने आपला अहवाल दिला. त्या काळामध्ये मनमोहन सिंग हे या देशाचे प्रधानमंत्री होते. आत्ताचे जे विरोध सांगतात ते सारे त्या काळामध्ये मंत्री होते, परंतु स्वामीनाथन आयोगातली एकही शिफारस त्यांनी लागू केली नाही. परंतु आपल्याला माहीत असेल की स्वामीनाथन यांनी आता मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहून त्यांनी सांगितलं की मी जो अहवाल दिला तो केंद्र सरकारने दिला, तो 6 वर्ष धुळखात पडला होता. केंद्र सरकारनं त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. पण या आयोगाचे जर कोणा दखल घेतली असेल तर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी माझ्या या अहवालाची दखल घेतली आणि त्यातल्या बऱ्याचशा शिफारशी लागू केल्या. हे स्वामीनाथननी सांगितलं. म्हणजे एका बाजूला ते स्वामीनाथन आयोग लागू करा असं म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला स्वामीनाथन सांगतात की नरेंद्र मोदी शिवाय माझ्या आयोगाची कोणी दखल घेतली नाही. पण असे अनेक, एक नाही तर अशा अनेक योजना राज्य सरकारने शेतकऱ्यासाठी लागू केल्या आहे. काँग्रेसने सतत गरिबाचं नाव घेऊन निवडणुका जिंकलेत. आपल्याला माहिती की 1972 साली इंदिरा गांधींनी गरिबी हटावचा नारा दिला होता. या गरिबी हटावचा नारा दिला, निवडणुका जिंकल्या, पण या देशातल्या लोकांची गरिबी हटली नाही. गरिबी हटली असेल तर ती कोणाची हटली? तर काँग्रेसवाल्यांची गरिबी हटली. या देशातला गरीब गरीब होत गेला, श्रीमंत श्रीमंत होत गेला, पण या देशातली गरिबी हटली नाही. परंतु या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी आपल्या अजेंड्यामध्ये नव्हतं म्हणलं, परंतु सत्तेवर आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की माझं हे सरकार गरिबांसाठी समर्पित सरकार आहे. आणि त्यांनी गरिबासाठी एक अजेंडा तयार केला. सगळ्यात पहिलं काम जर काय केलं असेल तर त्यांनी जनधन योजनेच्या अंतर्गत या राज्यातल्या देशातल्या जनतेचे बँकेमध्ये खाते खोलले. एक नाही तर 31 कोटी नवीन खाते या जनधन योजनेच्या अंतर्गत बँकेमध्ये खोलले गेले. जनधन योजना म्हणजे जर आपण बघितलं तर या देशातल्या 40% लोकांनी बँकेची पायरी चढली नव्हती. गरीबाला कोणी खातं खोलू देत नव्हतं. खातं खोलायचं असेल तर 500 रुपये बँकेमध्ये भरावं लागायचे. परंतु आज जर गरीब बँकेमध्ये खातं खोलायला गेला तर त्याला 0 बॅलन्सवर बँकेमध्ये खातं खोललं जातं. आणि 0 बॅलन्सवर खातं खोलून पूर्वी बँकेत खातं खोलायला जावं लागायचं. परंतु नरेंद्र मोदींनी बँकर्सला गरीबाच्या घरी पाठवलं आणि त्यांचे 31 कोटी खाते खोलले गेले. आणि आपण बघत असाल की डायरेक्ट बेनिफिट योजनेअंतर्गत या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या किंवा गरीबाच्या खात्यावर जो काही सरकारचा पैसा येतो तो त्यांच्या खात्यामध्ये ऑटोमॅटिक गेला. 1 पैशाचाही अपहार झालेला नाही. आणि तुम्हाला आठवत असेल की या देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी असं म्हणायचे की मी जर केंद्रातून 1 रुपया पाठवला तर त्यातले 85 पैसे मध्ये दलाल खातात आणि 15च पैसे आमच्या शेतकऱ्याच्या किंवा गरीबाच्या हातात पडतात. तर आता याचा विचार करण्याची गरज आहे की हे 15 पैसे जर गरीबाच्या हातात पडत होते, पण मोदीजीच्या काळामध्ये 100चे 100 पैसे आता गरीबाच्या खात्यात किंवा शेतकऱ्याच्या खात्यात जमा व्हायला लागले. आणि त्यामुळं आता त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला की मोदीजी जर सत्तेवर राहिले तर हे 85 पैशाची जी दलाली आपल्याला भेटत होती ती दलाली आपल्याला भेटत नाही. म्हणून सारे राजकीय पक्ष एकत्र येऊन या देशात पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीला या ठिकाणी विरोध करतायत. आपल्याला माहिती आहे की केवळ एवढंच नाही तर या देशामध्ये 2.5 कोटी घरं गरिबांच्यासाठी या देशाच्या पंतप्रधानांनी बांधलेत. आणि आता जी योजना यावर्षी लागू केली की ती आहे की आयुष्यमान भारत योजना. मित्र, ही आयुष्यमान भारत योजना जगाच्या पाठीवर फक्त भारतामध्ये आहे. की आयुष्यमान भारत योजनेचे आता आम्ही ग्रामीण भागामध्ये फिरतो. नरेंद्रभाई मोदींनी पत्र पाठवले, कुटुंबाचं नाव त्याच्यामध्ये जोडलं आणि सांगितलं की एका कुटुंबात एका माणसाला 5 लाख रुपयापर्यंतचा खर्च हा तुम्हाला दवाखान्यासाठी देता येईल. या देशातली जनता अत्यंत खुश आहे. गरिबीचं आत्महत्या करण्याचं कारण केवळ शेतीमाल नाही आहे, पण एखाद्या कुटुंबामध्ये जर कोणी आजारी पडला
तर लोक त्याला न्यायचे, उसने पैसे घ्यायचे, कर्ज काढायचे आणि या उपर जर का तो पेशंट बरा झाला नाही तर देवाच्या ठिकाणी नेऊन सोडायचे आणि देवावर सोडून द्यायचे आणि मागून सांगायचे त्याचं आयुष्य संपलं, आता आम्ही काय करणार आहे. कारण आपल्या सगळ्या उत्पन्नातल्या 30% पैसा जवळपास त्याच्या आजारावर त्या ठिकाणी खर्च करावा लागायचा आणि त्यामुळे आर्थिक परिस्थिती खराब होऊन देशातले लोक आत्महत्याकडे वळले जायचे. परंतु या निमित्तानं आता एक मोठा दिलासा या राज्यातल्या गरीब जनतेला झालेला आहे आणि त्यामुळं या राज्यातली जनता नरेंद्र मोदीच्या पाठीमागं उभी राहिलेली आहे. याचबरोबर आपण पाहिलं असेल की वेगवेगळ्या घटकातल्या वेगवेगळ्या समाजाला आरक्षण दिलं आहे. ओबीसीसाठी 3.5% आरक्षण आहे, मराठासाठी 16.5% आरक्षण आहे, SCला आरक्षण आहे, STला आरक्षण आहे. हे आरक्षण जे हे जातीवर आधारित आरक्षण आहे. परंतु साऱ्या समाजामध्ये असा एक वर्ग आहे की ज्या समाजात त्यांच्यामध्ये सर्व काही असताना बुद्धिमत्ता असताना सुद्धा त्यांना आरक्षणाचा फायदा मिळत नाही. परंतु या देशाचे प्रधानमंत्री यांनी आत्ता मागच्या अधिवेशनामध्ये सर्व समाजातील आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आहेत, जे गरीब आहेत अशांच्यासाठी 10% आरक्षणाचा आता कायदा केला आणि त्यामुळे या देशातल्या सर्व समाजातल्या सर्व लोकांना 10%चं आरक्षण मिळणार आहे. आणि त्यामुळंच हे सगळे गरिबाचे हिताचे निर्णय घेतल्यामुळं या देशातील जनता ही नरेंद्रभाई यांच्या पाठीमागे आहे. त्यामुळं विरोधकाची अवस्था बिकट झालेली आहे. हे सगळे निर्णय पाहता गरीब कल्याणाचा अजेंडा घ्या, उद्योगाच्या बाबतीत घ्या, शेतकऱ्यांच्या बाबतीत घ्या, एकदम चांगले निर्णय घेतल्यामुळं काँग्रेसच्या आणि अन्य राजकीय पक्षाच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आणि म्हणून आता सगळेजण विरोधी एकत्र होत आहेत. त्यांना पराभव दिसू लागला आणि म्हणून त्यांनी आता काय सांगितलं की EVM मध्ये घोटाळा केला, मोदीजींनी EVM मध्ये घोटाळा केला आणि त्याच्यामुळं आमची हार झाली. आता बघा, EVM मध्ये घोटाळा केला म्हणजे पराभव दिसू राहिला. EVMच्या याच्यावर खापर फोडायचं. 2014ची निवडणूक झाली त्या टायमाला सरकार कोणाचं होतं तर मनमोहन सिंगाचं काँग्रेसचं सरकार होतं. सरकार त्यांचं आणि घोटाळा आम्ही केला, EVM त्यांच्या ताब्यात आणि आम्ही घोटाळा केला असं ते सांगतात. आता जर सरकार त्यांचं EVM जर त्यांच्या ताब्यात आहे तर आमच्या लोकांनी घोटाळा केला कसा, त्याचं कारणच आहे की त्यांना असं वाटतं की EVMवर आपण जर सोडलं तर आपला पराभव आपण मान्य केल्यासारखं होईल आणि म्हणून EVMची ते तक्रार करतायत. एवढंच नाही तर आता आपण हारलो, राजस्थानमध्ये हारलो, मध्य प्रदेशमध्ये हारलो, छत्तीसगडमध्ये हारलो. मग आता EVM मध्ये घोटाळा कोणा केला? आता आम्ही असं म्हणायचं का की EVM मध्ये काँग्रेसनं घोटाळा केला? तुम्ही हारले तरी घोटाळा आम्हीच केला, आम्ही हारलो तरी घोटाळा आम्हीच केला. त्यामुळं विरोधकाला समोर पराभव दिसतो आणि त्यामुळं एकत्र येऊन हे आता EVMचा विरोध करू लागलेत. पण काँग्रेसवाल्यांना एक गोष्ट मात्र माहिती आहे की आता आपण जिंकू शकत नाही, एकटे जिंकू शकत नाही, एकटे भाजपचा मुकाबला आपण करू शकत नाही. आणि मग देशातल्या सगळ्या विरोधकाला त्यांनी आव्हान केलं की चला आपण सगळेजण एक या, आपण भारतीय जनता पक्षाचा पराभव करू. आपल्याला मागचा इतिहास माहिती आहे, काँग्रेसना कधीच कोणत्याच पक्षातल्या माणसाला कधीच मोठं होऊ दिलं नाही, कधीच मोठं होऊ दिलं नाही. आपण बघत असाल की मोरारजी देसाईचं सरकार होतं, मोरारजी देसाईचं सरकार गेल्यानंतर चरण सिंगला पाठिंबा दिला आणि चरण सिंगचा पाठिंबा काढून घेतला, चरण सिंगचं सरकार पाडलं. मग चंद्रशेखरला पाठिंबा दिला, त्यांचा पाठिंबा काढून घेतला, चंद्रशेखरचं सरकार पाडलं. नंतर देवेगौडला मुख्यमंत्री प्रधानमंत्री केलं, त्यांचा पाठिंबा काढला आणि त्यांचंही सरकार पाडलं. त्यानंतर गुजरातला पाठिंबा दिला, तो पाठिंबा काढून घेतला आणि गुजरातचं सुद्धा सरकार त्यांनी पाडलं. म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाचं सरकार या देशात टिकू द्यायचं नाही. या देशातला एक गरीब चहा विकणारा प्रधानमंत्री होतो, प्रधानमंत्री होण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे. हा चहा विकणारा कसा प्रधानमंत्री होतो ही खरी सल काँग्रेसच्या मनामध्ये आणि त्यामुळं आजची परिस्थिती त्यांच्या बाजूला नाहीये, ही भारतीय जनता पार्टीच्या बाजूला आहे. आणि मग आज भारतीय जनता पार्टी ठामपणाने सांगू इच्छितं की तुमच्यातला उमेदवार कोण, पण त्यांच्यातला उमेदवार अजून ठरायला तयार नाही. आपण बघत असाल की उत्तर प्रदेशामध्ये मायावती आणि सपा आणि बसपाची युती झाली. दोघांनाही प्रधानमंत्री व्हायचं आहे, मायावतीलाही प्रधानमंत्री व्हायचं आहे आणि मुलायम सिंगला बी प्रधानमंत्री व्हायचं आहे. तिकडे ममता बॅनर्जी त्यांनाही प्रधानमंत्री व्हायचं आहे, इकडे चंद्राबाबू नायडू त्यांनाही प्रधानमंत्री व्हायचं. म्हणजे एक निघला सायकलवर, दुसरा निघला हत्तीवर, तिसरा निघला घोड्यावर, चौथा निघला गाढवावर, दिशानं निघले दिल्लीचे ते आता. पण याच्यातला एकही प्रधानमंत्री होऊ शकत नाही. आणि त्यामुळं प्रधानमंत्री पदाच्या रेसमध्ये हे आहेत. पण काही लोक पाहतात की राहुल गांधी देशाचे प्रधानमंत्री होऊ शकतात. आता मला सांगा, राहुल गांधी मी गेले 15 वर्ष लोकसभेमध्ये एकत्र आहेत.
यांचे सगळे गुण आम्हाला माहिती आहे. तुम्ही माहिती आहे का की मागच्या अधिवेशनामध्ये ज्योतिराज सिंधियाच्या शेजारी बसून यांनी काय केलं होतं? आपल्याला सगळ्याला माहिती आहे. असा माणूस काही देशाचा प्रधानमंत्री होऊ शकत नाही. त्यामुळं या देशामध्ये आम्ही सांगतो की आमचा प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी हे आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहे. पण त्यांना जर म्हणलं की तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण, तर त्यांच्याजवळ प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण आहे हे सांगण्याची ताकद त्यांची नाही आहे. एक काळ होता की ते आम्हाला म्हणायचे की आमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार इंदिरा गांधी आहे. भारतीय जनता पक्षवाल्यांनो तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण आहे? पण आज परिस्थिती बदलली. आम्ही ठामपणाने सांगतो की आमचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार हे नरेंद्रभाई मोदी आहे. पण काँग्रेस ठामपणाने सांगू शकत नाही की आमचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार कोण आहे. अशी गोंधळलेली परिस्थिती सध्या राजकारणात आहे. मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकच सांगू इच्छितो की या देशातले वर्तमानपत्र, या देशातले चॅनल किंवा वेगवेगळ्या येणाऱ्या बातम्या, या कुठल्याही बातम्यावर तुम्ही भरोसा ठेवू नका. संघटनेने आपल्याला जे काम दिलं, 23 कामं जे बुथवरचे दिले, ते कामं तुम्ही पूर्ण करा. संघटनेवर भरोसा ठेवा आणि या निवडणुका आपण संघटनेच्याच भरोश्यावर जिंका, अशी मी आपल्याला या प्रदेश कार्य समितीच्या निमित्तानं विनंती करतो. आपलं काम सोडून बाहेरच्या राज्यात काय चाललं हे महाराष्ट्रातल्या जनतेनं चिंता करण्याची काही कारण नाही. कारण चिंता करणारे नेते आपल्यावर बसले. बरेच कार्यकर्ते वर्तमानपत्र वाचतात, चॅनलमध्ये पाहतात आणि काय सांगतात की उत्तर प्रदेशामध्ये मुलायमसिंग यादव आणि मायावती एकत्र आली, आता आपलं काय होईल. आता ती चिंता आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना करून काय गरज आहे? पण तुम्हाला माहिती पहिल्यांदा युती झाली नाही. 1993ला अशा प्रकारची युती झाली होती आणि भाजपला हरवण्यासाठी त्या काळामध्ये मायावती आणि मुलायमसिंग एकत्र आले होते. त्या काळामध्ये दोघं एकत्र येऊन एकट्या भारतीय जनता पार्टीने त्यांना टक्कर दिली आणि सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भारतीय जनता पक्षात त्यांच्या सगळ्यांपेक्षा जास्त जागा जिंकल्या आणि 4% मतामध्ये वाढ त्यावेळेस केली होती. आणि म्हणून हे जे समीकरण राज्यामध्ये किंवा देशामध्ये उराले, या समीकरणाकडे दुर्लक्ष द्या आणि भारतीय जनता पक्षाने जे कार्यक्रम दिले ते कार्यक्रम वेळेच्या आत पार पाडा, एवढीच मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. यानंतर या ठिकाणी एक प्रकाशन केलं जाईल. भगवानजी दातार यांनी द मोदी इयर्स डेट्स अँड अपडेट्स असे डायरी कम बुक्स असं केलेलं आहे. त्याचं प्रकाशन महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि प्रदेशाध्यक्ष दानवे साहेब आणि आपल्या राष्ट्रीय महामंत्री आदरणीय सरोजी यांना विनंती करतो की त्याचं प्रकाशन करावं. हे डायरी कम बुक आपणा सर्वांसाठी बाहेर काउंटरवर उपलब्ध आहे विकत. ही आपण सर्वांनी आपल्या सर्वांसाठी उपयुक्त आहे, ती आपण जाताना घ्यावी. यानंतर आपलं पेज प्रमुख संमेलन जे होणार आहे त्याच्यासाठी एक अँथम गीत तयार केलेलं आहे. त्याचं लॉन्चिंग आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे या ठिकाणी करतील. हो हो. धन्यवाद. आपण सर्वांनी उद्धारले सूर्य उजळला सुख हे जागले भाग्य हे लाभले आमच्या मराठी. रंजले गांजले आज उद्धारले सूर्य उजळला सुख हे जागले भाग्य हे लाभले आमच्या मराठी. एकदा चेतवूया खाली पुन्हा पेटवूया. एकदा